लोकसभेच्या 5व्या टप्प्यात असलेल्या मुंबईमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झाली आहे। इच्छुकांना 3 मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या 4 प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आता मुंबईत नेमकी कुठल्या राजकीय पक्षाची हवा आहे हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहुयात मुंबईत नेमकी कुणाची हवा आहे। लोकसभा निवडणुकीचा 5वा टप्पा आहे तो मुंबईत सुरू होत आहे आणि 26 एप्रिल ते 3 मे पर्यंत उमेदवार आहेत ते आपला अर्ज भरणार आहेत। सध्या तरी एकंदर जे चित्र निर्माण झालेले त्यामध्ये शिवसेना असेल एकनाथ शिंदे यांची, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल, तिसरा भाजप आणि चौथा काँग्रेस या 4 प्रमुख पक्षांचे उमेदवार आहेत ते मुंबईमध्ये वेगवेगळ्या 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये रिंगणात उतरताना पाहायला मिळणार आहेत। मात्र मुंबईत उकाडा वाढला असला तरी नेमकी हवा कुठल्या पक्षाची आहे हे आपण जाणून घेणार आहोत। मी आहे आता चर्चगेटमध्ये आपण काही मुंबईकरांशी संवाद साधणार आहोत। दादा काय सांगाल, तुम्ही मुंबईकर आहात का? आणि दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये नेमकी आता कुठल्या पक्षाची हवा तुम्हाला दिसते? मुंबईमध्ये सर्वात नरेंद्र मोदी यांची हवा आहे। मी तर म्हणतो मुंबई नाही, पूर्ण भारत देशामध्ये नरेंद्र मोदीची हवा चालली आहे। आणि भले कोणी पण उमेदवार असू दे, तर जे उमेदवार कोणी कुठल्याही पक्षाचा असू दे, पण जे मतदार जे आहेत ते नरेंद्र मोदीजींकडेच बघून मतदान करणार आहे, खास करून या लोकसभे मतदानमध्ये। असं का वाटतं तुम्हाला की मोदींची हवा आहे? म्हणजे तुमच्या दृष्टीने असं का वाटतं की लोक मोदींना मतदान करतील? कारण प्रामाणिकपणे बोलायला गेलं मी तर कुठल्या पक्षाला वगैरे असं मी कोणाची बाजू घेत नाही आहे। कारण जे आतापर्यंत जी कामं झाली आहे 10 वर्षामध्ये, तसं म्हणायला गेलं बरीचशी वर्ष रखडलेलं जे राम मंदिर जे होतं, जे आपण राम मंदिर भरपूर वर्ष रखडलेला हा जो प्रलंबित प्रश्न होता तो नरेंद्र मोदी साहेबांमुळे तो क्लिअर झाला। आणि ते गाणे असे बरेचसे डेव्हलपमेंट आहेत जे पूर्वी कधी झाले नव्हते। ते मुंबईमध्ये म्हणा, मुंबईच्या बाहेर म्हणा, असे बरेचसे जे प्रकल्प होते ते नरेंद्र मोदी साहेबांमुळेच झाले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहेत। आणि सध्या हवा नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि जे 400 जे म्हणतात 400चा आकडा पार करणार आहेत तो नक्कीच होणार आहे असं दिसून येतं। दुसरे एक आहेत मुंबईकर, काय सांगाल, तुम्ही कुठे राहता, तुमचं नाव काय आहे आणि मुंबईमध्ये तुम्हाला कुणाची हवा वाटते? प्रथमतः जय महाराष्ट्र संपूर्ण मुंबईकरांना आणि महाराष्ट्रीयन लोकांना। थोडक्यात सांगायचं झालं तर मी स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचा कार्यकर्ता आहे, सक्रिय करता राजसाहेबांचा खूप मोठा समर्थक आहे। पण तो अपवाद सोडता जर मी एक जनरली स्टेटमेंट करेन की मुंबई किंवा महाराष्ट्र किंवा भारतामध्ये जी आता जे वातावरण आहे ते खरोखरच नरेंद्र मोदीचं आहे। त्याचे अनेक कारणं आहेत, म्हणजे त्याला लॉजिकली आपण बघूया की कुठल्याही सिंपतीने जाता न करता जर तुम्ही मुंबईमध्ये बघाल तर आज शिवसेना 2 पार्टमध्ये डिवाईड झाली आहे, राष्ट्रवादी 2 पार्टमध्ये डिवाईड झालेली आहे, काँग्रेस बऱ्यापैकी संपलेली आहे, त्याला द्यायचं काम त्यांचे कार्यकर्ते करतायत। पण तसं काही दिसत नाही आहे ज्या पद्धतीने BJPने जे काम केलं आणि खास करून तर नरेंद्र मोदींनी ते बऱ्यापैकी दिसतंय। आज तुम्ही बघाल तर मुंबईवरती 40 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे, मुंबईमध्ये 40 वर्ष शिवसेनेची महानगरपालिकेवर सत्ता आहे। पण मला वाटत नाही 40 वर्षामध्ये की शिवसेनेने असं कुठलं मोठं काम केलं आहे की आज आपण बघाल तर मुंबईसाठी गरिबांसाठी फ्रीमध्ये हॉस्पिटल किंवा फ्रीमध्ये एक अप्पर लेवलची शाळा, म्हणजे 30 BMCची शाळा आहे, त्या BMC शाळेमध्ये कोणी ॲडमिशनसाठी त्याचं कारण काय? तिथे चांगले टीचर्स नाही आहेत, चांगल्या सुविधा नाही आहेत, त्यामुळे जात नाही। त्या 40 वर्षांमध्ये शिवसेनेने असं काही केलेलं दिसत नाही। ते फक्त आमचे बाळासाहेब होते, बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे सर्व गोष्टी होत होत्या, आमचं एक त्यांच्याबद्दल प्रेम होतं म्हणून ते मतदान होत होतं। पण आत्ताचं जे यंग पिढी आहे आणि या इलेक्शनला आपण जर मुंबईमध्ये बघाल तर 20% तुमचा यंगस्टर्स वाढलेला आहे, त्यांचं वोटिंग वाढलेली आहे। आणि हा जो शेअर आहे ना तो संपूर्ण नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी आहे। त्याचं कारण काय? तुम्ही जर बघा नितीन गडकरी झाले जे इन्फ्रास्ट्रक्चरवरती काम करतात, रोड्सवरती त्यांनी अनेक अप्रतिम कामं केलेली आहेत, ते त्यांचं आहे। 370 कलम जे आपण बघितलात, हां, आणि 370 कलम जे इतक्या वर्षात झालं नाही ते नरेंद्र मोदी साहेबांनी, राम मंदिर जे इतक्या वर्षात झालं नाही, आपला देश काय हिंदू राष्ट्र आहे, तर हिंदू राष्ट्र ते 400चं पार करण्यासाठी जे लागेल ते नरेंद्र मोदी साहेबच करू शकतात। राहिला प्रश्न मुंबईमध्ये, तर मुंबईमध्ये आज शिवसेना डिवाईड झाली, राष्ट्रवादी डिवाईड झाली, त्याचा संपूर्ण फायदा BJPला मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही नंबर ऑफ शेअर्स बघाल
जे वोटिंगचं जे राजसाहेबांचं होतं आज त्यांनी त्यांना समर्थन दिलेलं आहे. एक लाख वोट्स 2014ला घेतले होते. 70 ते 85,000 वोट्स 2019ला घेतले होते. ते संपूर्ण वोट्स आहेत ना ते नरेंद्र मोदी साहेबांना जाणार आहे. त्यामुळे बीजेपी येण्याची शक्यता 100%. आणखी काही लोक आहेत तिथे आपण जाणून घेऊयात. तुम्ही काय सांगाल? तुमचं नाव सांगा प्रथम आणि मुंबईमध्ये तुम्हाला कुठल्या राजकीय पक्षाची हवा वाटते जास्त? माझं नाव अक्षय भगत. मुंबईमध्ये यावेळी तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच हवा आहे. जे देशात किंवा महाराष्ट्रात स्पेशली जे झालं आहे हे लोकांना कळलेलं आहे की जर आपल्याकडून स्वतःहून काय काम नसेल होत तर दुसरे पक्ष फोडायचे. हे लोकांना कळलेलं आहे. दिसतं आहे की ना BJPनी देश पातळीवर कामं केली असतील नसतील पण महाराष्ट्रात तरी जे 2 पक्ष फोडलेत हे लोकांनी बघितलेले आहेत. जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना म्हणजे याच्या आधी शिवसेनेला फक्त हिंदूंचीच मतं भेटत होती. यावेळी मुसलमानांची पण मतं भेटतील त्यांना. कारण की त्यांनी पण बघितलेलं आहे की जेव्हा कोरोना होता तेव्हा फक्त त्यांनी हे नाही बघितलं की कुठल्या धर्माचा आहे किंवा कुठल्या पक्षाचा आहे. त्यांनी सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. आणि लोकांनी आज यावेळी माइंडसेट लोकांचं झालेलं आहे की ना BJP नुसते पक्ष फोडते आणि हे करते. आता घोटाळ्याचं बोलायचं झालं तर बाकीच्यांनी म्हणजे जसं की दुसऱ्या पक्षातले जे घोटाळे झाले आहेत आरोप केले त्यांच्यावर आणि सरळ दुसऱ्या दिवशी स्वतःच्या पक्षात घेतले. जसं की अजित पवार असेल किंवा अशोक चव्हाण असेल. हे स्पष्ट दिसतंय. म्हणजे जर TV वर तुम्ही दाखवता की 4 दिवसापूर्वी आरोप केला आहे आणि तो 5व्या दिवशी जर तुमच्याकडे आला तर लोकांना काय कळत नाही का? लोकांना कळते सगळं. त्यामुळे लोक यावेळी बघून देतील आणि उद्धव साहेब यांना म्हणजे जास्त मत भेटेल असं दिसते. आपल्यासोबत काही तरुणीसुद्धा आहेत. काय सांगाल? मुंबईमध्ये 4 पक्षांची उमेदवार दिसत आहेत. भाजप आहे, शिवसेना, काँग्रेस आहेत आणि एक शिवसेनेमध्ये उभाटा गट आहे. नेमकी कुणाची हवा तुम्हाला दिसते? ऑफकोर्स भाजपची. तुम्हाला वाटतं भाजपचीच हवा आहे मुंबईमध्ये? येस ऑफकोर्स येस. यावेळी कुणाची सत्ता येईल असं वाटतं? भाजपच. मी तर वोट करेन भाजपलाच. अजून आपल्यासोबत एक ताई आहेत. तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे? भाजपचीच. तुम्हालाही भाजपच वाटतंय? हो कारण एकाच घरातलं होतं. अच्छा तुम्ही एकाच कुटुंबातल्या? हा मोदी हा एकाच कुटुंबातला. अच्छा तुम्हाला वाटतं पंतप्रधान कोण व्हावं? मोदी. राहुल गांधी नको वाटतं? नो राहुल गांधी प्लीज. तुमचं काय मत आहे पंतप्रधानच्या? मोदीजीच. हो नक्कीच. येस ऑलवेज मोदी. काम केलंय वाटतं तुम्हाला? येस 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 इज अ बेस्ट. ताई काय सांगाल? तुमचं नाव सांगा प्रथमतः. तुम्ही मुंबईत राहता का? आणि मुंबईमध्ये तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा सुरू आहे? कुठल्या पक्षाची हवा? माझं नाव स्नेहल जाधव. आणि तसं बघायला गेलं तर मुंबईमध्ये हवा आपण जरी कोणाची जरी बोलत असू म्हणजे कोणत्याही पक्षाची चालत असेल पण मी मराठी माणूस आहे म्हणून मी शिवसेनेची साईड घेणार. शिवसेना सध्या 2 आहेत. एक आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे आहेत उद्धव ठाकरे. तुम्हाला कुठल्या शिवसेनेची हवा? मेन गट तुम्हाला पण माहिती आहे कोणता आहे. बाळासाहेब ठाकरेंनी चालू केलं शिवसेना तर मी त्यांच्याच पक्षातून असणार. अच्छा मग कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? उद्धव ठाकरे. अच्छा उद्धव ठाकरेंची हवा आहे तुम्हाला वाटतं. यावेळी पंतप्रधान कुठल्या पक्षाचं होईल वाटतं? पंतप्रधान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोणत्या पक्षाचे होऊ शकतात पण मी तुम्हाला माझा पक्ष सांगितला ॲज अ माझं मत म्हणून. अजून काही इकडे लोक आहेत आपण बोलूया. ताई तुम्ही मुंबईत राहता का? तुमचं नाव सांगा आणि मुंबईत कुठल्या पक्षाची हवा आहे तुम्हाला वाटतं सध्या? मी राहते इकडे भोयवाडा म्हाडामध्ये राहते. माझं नाव नीलम रमण सावंत आहे. हवा ते काय म्हणजे मी काय सांगू शकत नाही. 4 पक्षांचे उमेदवार आहेत मुंबईमध्ये. एक शिवसेना आहेत एकनाथ शिंदे यांची, दुसरी शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे, तिसरा भाजप, चौथा काँग्रेस आहे. या 4 पक्षांमधले कुठले उमेदवार तुम्हाला वाटतं त्यांची हवा आहे मुंबईमध्ये? भाजप आणि सेना. कुठली? एकनाथ शिंदेची सेना की उद्धव ठाकरेंची? ते काय माहिती नाही पण भाजपची हवा आहे तुम्हाला वाटतं? ठाकरे. ठाकरे म्हणजे भाजप आणि ठाकरे दोघेही? एकंदरीत संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काहींना वाटतं भाजप, काहींना वाटतं ठाकरे. त्यामुळे एकूणच मुंबईमध्ये तरी भाजप विरोधात ठाकरे अशीच लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन नावरे, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.